पूर्ण प्रेग्नन्सी ही माझी सोपी नव्हती, पण खरंच माझ्यासाठी ती खूप सुंदर होती, खूप अविस्मरणीय होती. 9 वर्षानंतर अनुभवलेला तो एकदम गोड क्षण होता. 9 वर्षानंतर पुन्हा एकदा मला मातृत्व आलेलं होतं. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे चैताली अँड अधिरा व्लॉग्समध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण शेअर करणार आहोत जे माझे प्रेग्नेन्सीबद्दल जे सिम्पटम्स होते बेबी गर्लबद्दल. मी बेबी गर्ल कन्सीव्ह केल्यानंतर माझे कुठले कुठले सिम्पटम्स होते, मला पूर्ण 9 महिन्यापर्यंत कुठला अनुभव आला, ते सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण व्हिडिओ सुरुवात करताना व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी अगोदर सांगत आहे की प्रत्येकाचे सिम्पटम्स हे वेगवेगळे असतात. गर्ल असो किंवा बॉय असो, सगळं आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त एक फन असणार आहे. माझ्यासोबत जे घडलेले अनुभव आहे ते फक्त मी शेअर करत आहे. असं नाही की जे माझ्यासोबत घडलं ते प्रत्येकीसोबत घडायलाच पाहिजे. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर माझी पूर्ण 9 महिन्याची जर्नी आपण 3 टप्प्यामध्ये विभागूया, म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर. तर फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये झालं असं की सुरुवातीला तर पहिलं आपल्याला काही कळत नाही 1-2 महिने, आणि मग त्याच्यानंतर बेबी गर्ल जर कन्सीव्ह केली असेल तर सुरुवातीला खूप सारा मॉर्निंग सिकनेस असतो. मला खूप सारा मॉर्निंग सिकनेस व्हायचा, म्हणजे सकाळी उठल्यानंतर मळमळ व्हायला सुरुवात व्हायची, पण उलट्या मला होत नव्हत्या. तर त्यामुळे बेबी गर्लच्या बाबतीमध्ये हे बोलतात की सकाळी मॉर्निंग सिकनेस हा असतो, तर माझ्या बाबतीत हे 100% खरं होतं. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की बेबी गर्ल कन्सीव्ह केल्यानंतर जो माझ्या बाबतीत सगळे जे म्हणतात ना जुनी लोक की हे असं असतं तसं असतं, ते सगळं माझ्या बाबतीमध्ये घडत होतं. आणि आपण म्हणतो की शेवटचे जे 3 महिने असतात ते लवकर जात नाही, म्हणजे जशी डिलिव्हरी जवळ येते तशी खूप आपल्याला क्युरिसिटी असते की काय होईल काय नाही, आणि असं होतं की बाबा कधी एकदाची डिलिव्हरी होईल. पण माझ्या बाबतीमध्ये ते पहिल्या 3 महिन्यामध्ये घडत होतं. माझं पहिले 3 महिने जात नव्हते, माहीत नाही का, पण खूप मोठे वाटत होते मला ते 3 महिने. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण म्हणतो ना की गोड खावंसं वाटतं का तिखट खावंसं वाटतं, हे मला पहिल्या 3 महिन्यामध्ये काही कळलंच नाही. फक्त खूप सारा कंटाळा येत होता, सारखं झोपावंसं वाटत होतं, आणि खूप मी एकटीच असल्यामुळे सगळं काही काम करायचं खूप कंटाळा यायचा, स्वतःच्या हातचं मला खावंसं वाटत नव्हतं. तर प्रेग्नेन्सीच्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये एवढं काही सगळं जाणवलं नाही, पण माझे दिवस खूप असं वाटत होतं की खूप लाँग जर्नी चालू आहे, कधी मला 4था महिना लागेल. आणि खूप म्हणजे खूप क्युरियोसिटी होती मला की काय असेल नाही का, की सोनोग्राफी केल्यानंतर कसं असेल काय असेल, कारण याच्या अगोदर माझं पहिलं एक अबॉर्शन झालं होतं आणि त्यामुळे मी खूप घाबरलेली होती. माझा पहिला मुलगा हा 9 वर्षाचा आहे, सेकंड बेबी माझा बॉयच होता, पण काही कारणामुळे तो अबॉर्शन झालं होतं. आणि त्यानंतर मी 5 वर्षाचा गॅप ठेवून, म्हणजे माझ्या पहिल्या मुलामध्ये आणि ह्या बेबी गर्लमध्ये जवळजवळ 9 वर्षाचं अंतर आहे. तर पहिल्या मुलामध्ये आणि दुसऱ्या मुलीमध्ये माझ्या 9 वर्षाचं अंतर असल्यामुळे, खूप मोठा गॅप असल्यामुळे ते अनुभव जरा वेगळे होते, आणि हे अनुभव जरा खूपच वेगळे होते. तर चला सुरुवात करूया 4थ्या महिन्यापासून, म्हणजे सेकंड ट्रायमिस्टरमध्ये काय काय अनुभव माझ्यासोबत घडले होते ते. तर सेकंड ट्रेमिस्टरमध्ये असं होत होतं की जेव्हा मला 4था महिना लागला, तर सुरुवातीला असं नाही की मला गोड खूप खाण्याची इच्छा होती किंवा खूप सारं तिखट खाण्याची इच्छा होती. मी नॉर्मली आपलं जेवण बनवून जसं जात होतं, पण नंतर जसं मला 5वा महिना चालू झाला, माझ्या बेबीची किक ही मला 5व्या महिन्यामध्ये म्हणजे 20 वीक्समध्ये मला जाणवली. तर आणि ती मला फक्त लेफ्ट साईडलाच जाणवायची. लेफ्ट साईडला मला असं बटरफ्लायसारखं जसं व्हायब्रेशन होतं ना, तसं व्हायब्रेशन झाल्यासारखं मला काहीतरी वाटायचं. आणि ती मला किक चांगली आठवते की 5व्या महिन्यामध्ये मला ती म्हणजे फील झालेली. आणि त्यानंतर माझी बेबीची जी पोझिशन होती ती बॅक साईडलाच होती, आणि ती लास्टपर्यंत बॅक साईडलाच राहिलेली. आणि माझ्या बेबीचा जो प्लॅसेंटा होता तो सुरुवातीपासून तर लास्टपर्यंत फक्त अँटेरियरच होता, पोस्टेरियर अजिबात नव्हता. मुलाच्या वेळेस माझा पोस्टेरियर होता आणि मुलीच्या वेळेस माझा अँटेरियर होता. तर हे माझ्या बाबतीत खरंच घडलं. आणि 5व्या महिन्यानंतर मला इतकं गोड खावंसं वाटायचं की मी खूप गोड खाण्याची शौकीन झाली होती. मला अजिबातही गोड आवडत नव्हतं. मी खूप सारं तिखट खायची किंवा असं थोडंसं मीडियम, पण मी गोड कधीच खात नव्हतं. गोड खाल्लं तर माझं खूप डोकं दुखायचं. पण माहीत नाही का, त्या प्रेग्नेन्सीमध्ये पूर्ण प्रेग्नेन्सी मी शेवटपर्यंत खूप गोड खाल्लं. आणि रात्री उठून पण मी खूप गोड खायची, कारण माझी इच्छा व्हायची. असं म्हणतात की नाही गोड, असं म्हणजे ते मूवीमध्ये वगैरे दाखवतात नाही का, की खूप क्युरियोसिटी वाढली गोड खाण्याची, तर आपण कधी उठून खातो. तर माझ्या बाबतीत खरंच घडत होते, मी रात्रीची उठून गोड खात होते.
आणि जसा 5th मंथ चालू झाला तशी माझी हातापायाची स्वेलिंग खूप वाढत होती, खूप सूज येत होती हाताला पायाला. तसं मला पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये घडलं नव्हतं मुलाच्या बाबतीत. ते खूप घडलं होतं पण लास्टमध्ये घडलं होतं 9व्या महिन्यामध्ये. जशी डिलिव्हरी जवळ येत होती ना तेव्हा घडत होतं. पण मुलीच्या वेळेस आहे ना मला बेबी गर्ल कन्सीव्ह केल्यानंतर हे सगळं 5व्या महिन्यापासूनच सुरू होत होतं. आणि हे शेवटपर्यंत होतं, असं नाही की यायचं जायचं, हे शेवटपर्यंत चालूच होतं. स्किनच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर स्किन माझी खूप ग्लो झाली होती, पण हा जो माझा मानेचा एरिया आहे, हे मानेचा एरिया आणि डार्क सर्कल ते अजून आहेच, पण ही माझी मान आहे ती खूप काळी झाली होती. त्यानंतर आपलं असं अंडरआर्म्स वगैरे सगळीकडे असं खूप ब्लॅक ब्लॅक झालं होतं. तर मी असं म्हणत होते की हे सगळं किती काळं पडलेलं आहे, स्किन ग्लो होणार की नाही, म्हणजे हा प्रश्न मी डॉक्टरांना पण विचारला. डॉक्टर बोलले की डिलिव्हरी झाल्यानंतर हे पिगमेंटेशन्स असतात ते आपोआप क्लिअर होतात. तर आता काही नाही की त्याला क्रीम वगैरे असं काही यूज करू शकत नाही. तर हे होतं. आणि मुलीच्या वेळेस म्हणतात की स्किन ग्लो होते की डल होती मला माहीत नाही, पण मुलीच्या वेळेस माझी जी स्किन होती ती माझी ग्लो होत होती आणि मुलाच्या वेळेस होती ती माझी स्किन डल होती. हेअरचं बोलाल तर माझे हेअर खूप ग्रो करत होते, हेअर खूप वाढलेले होते माझे. आणि माहीत नाही का, पण डॉक्टर बोलत होते की आपण विटॅमिन्स आपल्या गोळ्या वगैरे चालू असतात, त्याचं पोषण केसांना मिळतं, त्यामुळे केस वाढतात. आता हे किती खरं आहे किती नाही ते मला माहीत नाही, पण माझे केस ग्रो होत होते. आता माझं जे वेट होतं ते वेट माझं सुरुवातीला 56 kg होतं, 56 kg. आणि मला दुसरा महिना चालू झाल्यानंतर ते 54 आलं आणि म्हणजे 2 किलो कमी झालं. त्यानंतर 2 किलो कमी झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 2 किलो वाढत वाढत गेलं. म्हणजे ऑलमोस्ट माझं होल प्रेग्नन्सी लास्टपर्यंत वेट 9 महिन्यापर्यंत हे 14 किलोपर्यंत वाढलेलं होतं. आणि माझी डिलिव्हरी झाल्यानंतर माझं वेट परत 54 झालं, ते अजूनपर्यंत 54च आहे. जी लिनिया नायग्रा असते आपल्या पोटावरती, जी काळी रेष असते ती माझी खालून बेंबीपर्यंत जी होती ती थोडीशी अशी वाकडी होती, कर्व साईड होती, आणि वरतून जी होती ती मला छातीपर्यंत होती, पण ती पूर्ण स्ट्रेट होती माझी. आणि त्याच्यानंतर माझं जे बेबी बंप होतं ते खूप हाय होतं माझं. तुम्ही एका शॉर्ट्समध्ये बघितलं असेल, मी शॉर्ट्स टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी सांगितलेलं पण आहे की बेबी बंप माझा किती हाय होता, तो मी दाखवला आहे त्या शॉर्ट्समध्ये. तर बेबी बंप माझा खूप हाय होता, म्हणजे 5व्या महिन्यापासूनच खूप त्रास होत होता मला बसायला उठायला. आणि FHR म्हणजे माझ्या बेबीचा फेटल हार्ट रेट जो होता तो सुरुवातीपासूनच 150च्या वरती होता, म्हणजे कधी कधी 164 170ही जायचा. त्यानंतर 149च्या कधी एकदाच फक्त 142 आलेला होता, नाही तर तो नेहमी 150च्या वरतीच होता. हां, मुलाच्या वेळेस मात्र माझा 150च्या आतच होता, तो कधीही वाढलेला नाही. आणि मुलीच्या वेळेस बघायला गेलं तर नेहमी 150च्या वरतीच राहायचा. तर माझ्या बाबतीत हे खरं होतं. मुलीच्या वेळेस माझा जो हार्ट रेट होता तो 150च्या वरती होता. पोझिशन जी होती बेबीची ती प्लेसेंटा जो माझा होता तो अँटेरियर होता. सो मला गोड खाण्याचीही इच्छा होत होती. जी लिनिया नायग्रा सांगितली मी तुम्हाला ती पण माझ्या बाबतीत खरी ठरली. त्यानंतर माझा जो बेबी बंप होता तोही माझा हायवर होता. म्हणजे सगळ्या गोष्टी बोलतात ना त्या सगळ्या माझ्या बाबतीत खऱ्या घडत होत्या. आणि बेबी गर्ल कन्सीव्ह केल्यानंतर मी नेहमी खूप इमोशनल राहायची, कारण घरामध्ये बेबी मी एकटीच होती. मुलगाही शाळेत जायचा, माझे हजबंडही कामावर असायची, मी एकटीच असायची. आणि पूर्ण 9 महिन्यापर्यंत मला कोणाचा कुठलाही आधार नव्हता. म्हणजे मी प्रेग्नेन्सी जर्नी माझी एकटीनेच पूर्ण म्हणतात ना गेली माझी ती पूर्ण एकटीने. स्वतः करा स्वतः खा, आणि त्यानंतर सगळी घरातली कामं. त्यानंतर डिलिव्हरीनंतरही आई जवळजवळ महिनाभर राहिली आणि आई तिच्या घरी चालल्या गेली. आणि त्यानंतर तेव्हापासून तर आत्तापर्यंत सगळं काही एकटीलाच मला बघायला लागतं आहे. मुलाची जबाबदारी, त्यानंतर माझं छोटं बाळ अधीरा. आणि मग असंच एकटी राहतात. मग मला देवाचं वगैरे नाही का खूप वेळ होतं, मी स्वामींचं वगैरे पारायण करायची. आणि स्वामींकडे माझी एकच इच्छा होती की मला मुलगी व्हावी, कारण त्याचं कारण पण असं आहे, मला सख्खी बहीण नाही आहे, मावशी नाही आहे, आत्याही नाही आहे, आणि माझ्या मिस्टरांनाही बहीण नाही आहे. त्यामुळे माझी खूप इच्छा होती नाही का की एक तरी मुलगी असावी म्हणून. आणि खरंच स्वामींनी ते माझं ऐकलं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 10 जुलैला मला कन्यारत्न प्राप्त झालं. माझ्यासाठी माझी प्रेग्नन्सी जर्नी ना खूप अविस्मरणीय होती, कारण सगळं काही मी एकटीच जबाबदारी पार पाडत होती. आणि म्हणतात ना मैत्रिणीनं, सगळं काही जे असतं ना नॉर्मल असतं, फक्त आहे ना ते पार पाडता आलं पाहिजे. आणि जबाबदारी जर पडली ना तर सगळं काही सावरता येतं. आणि आई झाल्यावर तो आनंद वेगळाच असतो, तो त्रास, त्या वेदना सगळ्या काही आपल्यासाठी ना एकदम नॉर्मल होतात. बाळ उठलं आहे माझं, मी तुम्हाला दाखवते माझी मुलगी.
माझ्यासाठी ना तो त्रास एकदम म्हणतात ना नाहीसा होता. कारण ही झाल्यानंतर आहे ना, आज माझ्यासमोर माझी अधिरा आहे. अधिरा झाल्यानंतर आहे ना, माझा सगळा काही जो त्रास होता ना, तो एकदम माझ्यासाठी नथिंग होता. आणि मी आज खूप खुश आहे की स्वामींनी मला असं कन्यारत्न दिलं आहे, ते पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आपला हा व्लॉग आवडला असेल ना, तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पहिला व्हिडिओ होता यूट्यूबवर. मला माहीत नाही मी कसा केला आहे, काय केलं आहे. पहिल्यांदाच मी कॅमेरासमोर बोलते. मला फक्त माझी प्रेग्नेन्सी जर्नी शेअर करायची होती आणि खूप लेट झालं आहे माझी जर्नी मला शेअर करायला. कारण सगळं काही एकटीला सांभाळायचं असतं आणि त्यामध्ये बाळाची म्हणजे बाळ तर थोडं जास्त त्रास देतं. कारण मीच एकटी सांभाळायला असल्यामुळे मला तिला घेऊनच सगळी कामं वगैरे करावी लागतात. तरी शेजारचे माझे भरपूर सपोर्टिव्ह आहेत, ते मला खूप सारी मदत करतात. मी एकटी असल्यामुळे ना सगळी जबाबदारी पार पाडणं माझ्यासाठी खूप खूप म्हणजे बोलतात ना, खूप मोठं टास्क होतं, पण होऊन गेलं ते. आणि 9 वर्षानंतर मला पुन्हा एकदा आई बनण्याचा जो आनंद होता ना, तो माझ्यासाठी खूप वेगळा होता. म्हणतात ना मैत्रिणींनो, पेशन्स खूप महत्त्वाचे असतात. जर तुम्ही प्रेग्नेंट असाल आणि आपला हा व्हिडिओ बघत असाल किंवा आई होण्याचा विचार करत असाल आणि हा आपला व्हिडिओ बघत असाल, तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या मनापासून स्वागत की तुम्ही आई होणार आहात आणि तुमच्या आयुष्यात हा गोड क्षण येणार आहे. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जर हे सगळं सिच्युएशन तुम्ही माझ्यासारखी एकटी हँडल करत असाल, तर तुम्ही वीक नाही आहे, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहेत. आणि कधीच स्वतःला वीक समजायचं नाही. किती जबाबदारी असते ती एका आईला पार पाडायची असते, जशी मी आज पार पाडते. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.